नमस्ते मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश बनसोडे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, सांगोला कॉलेज, सांगोला. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे कोविड-19 मिथ्स अँड फॅक्ट्स. मित्रांनो, आज जगभरामध्ये लाखो लोक करोनानं ग्रस्त आहेत आणि हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. हा व्हायरस जितक्या झपाट्यानं पसरतोय त्याच्यापेक्षा जास्त त्याची भीती जगामध्ये पसरत आहे आणि याला विषाणू म्हणण्यापेक्षा भयाणू आपण म्हटलं तर उचित ठरणार आहे. तर जी काही खोटी बातमी किंवा मिथ्स याबाबत सोशल मीडियावरती पसरवल्या जात आहेत, याच्या बाबतीत काय खरी परिस्थिती आहे, काय फॅक्ट्स आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण सार्स कोरोना व्हायरस जो आहे त्याची रचना कशा प्रकारची हे समजावून घेणार आहोत. त्या पहिल्या ज्या दोन इमेजेस मी स्लाइडवरती दाखवलेल्या आहेत, ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली दिसणारे कोरोना व्हायरसचं स्ट्रक्चर आहे. ॲक्च्युअल स्ट्रक्चर ह्या पद्धतीचं आहे की याच्यावरती स्पाईक नावाचं प्रोटीन आहे आणि फॅटचं एन्व्हलप आहे. हा सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस आहे, त्यामुळे RNAचा सिंगल स्ट्रँड याच्यामध्ये आहे. पहिलं मिथ जे जगभरामध्ये पसरलं की एक खोटा दिलासा उत्पन्न केला जातोय की आज तापमान वाढत चाललेलं आहे जगभरामध्ये. भारतामध्येही उन्हाळा येतोय आणि जसं तापमान वाढतंय तसं कोरोना नैसर्गिकरित्या हा व्हायरस नष्ट होऊन जाईल. हे एक चायनामधून आणि एक जापानमधून पब्लिश केला गेला आणि याच्यामध्ये सांगितलं गेलं की हाय टेम्परेचर आणि हाय ह्युमिडिटी कॅन रिड्यूस दी इन्सिडन्सेस ऑफ कोविड-19. पण हा व्हायरस, हे जे पेपर्स लिहिलेले आहेत हे प्री प्रिंट आणि नॉन पियर रिव्ह्यूड जर्नल्समधून हे प्रकाशित केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे रिझल्ट्स मांडलेले आहेत हे चीनमधील आणि जापानमधील काही विशिष्ट शहरांचा अभ्यास करून मांडलेले आहेत. तर हे तितके रिलायबल रिझल्ट्स नाहीत आणि याच्यामध्ये इतर व्हायरसेसची तुलना केलेली गेलेली आहे. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा व्हायरस, कोरोना जो व्हायरस आहे, अत्यंत नॉवेल व्हायरस आहे. त्याचा हा पहिलाच सीझन आहे प्रसाराचा. तर आत्ताच तापमान आणि याच्याबाबत आपण सांगणं उचित नाही. WHO ह्याला एक मिथ किंवा खोटी माहिती समजतं. हे रेफरन्सेस दिलेले आहेत जे अतिशय रेप्युटेड किंवा अथॉराइज्ड सोर्सेसमधून घेतलेले आहेत आणि त्यांच्या अकॉर्डिंग हे पॅन्डेमिक वातावरणाच्या इफेक्टमुळे स्लो होऊ शकणार नाही. दुसरं मिथ आहे की कोल्ड वेदर किंवा स्नो कॅन किल सार्स कोरोना व्हायरस 2. पण हे सुद्धा खोटं आहे, कारण भारतामध्ये सुद्धा लेह आणि लडाखमध्ये पेशंट्स कोरोनाचे सापडलेले आहेत. युरोपियन कंट्रीजमध्ये जिथं टेम्परेचर कमी आहे तिथंही कोरोनाचे पेशंट्स आहेत. तर हेही कमी तापमान हे सुद्धा कोरोनाला किल करू शकत नाही. तिसऱ्या नंबरचं मिथ, सध्या व्हॉट्सअपवरती एक पोस्ट अतिशय व्हायरल आहे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ली वेनलियान, जे चीनमधले डॉक्टर होते, ज्यांनी पहिल्यांदा सांगितलं की सार्स कोरोना व्हायरस 2 हा अतिशय वेगळा आजार निमोनिया जगामध्ये पसरतोय. त्यासाठी त्यांना चीन सरकारच्या रोषालाही समोर जावं लागलं आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू ओढवला कोरोनामुळं. तर त्यामध्ये त्या पोस्टमध्ये सांगितलं गेलेलं आहे की कोविडचे जे पेशंट्स चायनामध्ये किंवा वुहानमधून रिकवर होत आहेत तर त्यांना मिथाईल झांथीन किंवा थिओब्रोमिन, थिओफायलिन हे ट्रीटमेंट म्हणून दिलं जातं आणि ही सगळी कंपाऊंड्स चहामध्ये असतात. तर आपण कोरोनाच्या ट्रीटमेंट बरोबर चहा घेतला तर त्यातून रिकवर होऊ शकतं. तर ही अतिशय खोटी माहिती आहे. याच्यामध्ये बेसिकली ली वेनलियान हे नेत्ररोग तज्ज्ञ होते आणि चहा आणि कोरोनाचा काहीच संबंध नाहीये. किंवा गरम पाण्याने जर आंघोळ केली तर कोरोना किल होऊ शकतो, तर असंही नाहीये. गरम पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते तुमच्या बॉडीचं टेम्परेचर फक्त वाढवू शकतं आणि इतर त्रास तुम्हाला होऊ शकतात. आपल्या बॉडीचं जे इंटरनल टेम्परेचर आहे ते 37 डिग्री सेल्सिअस आहे आणि इतर गोष्टींनी जर तुम्ही उपाय करायला गेला तर त्यातून अपाय जास्त होऊ शकतात. तर हे एक मिथ आहे. चौथं मिथ आहे इटिंग गार्लिक कॅन हेल्प प्रिव्हेंटिंग कोरोना व्हायरस. तर हेही अगदी खोटं आहे की तुम्ही आहारामध्ये लसूण किंवा गार्लिक आपण ज्याला म्हणतो याचा वापर केल्यानं कोरोनाला तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. हे एक मिथ अतिशय व्हायरल आहे सध्या सोशल मीडियावरती. याच्या बाबतीत ACS ओमेगावरती ओमेगा जर्नलमध्ये हल्लीच एक पेपर पब्लिश झालेला आहे. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की लसूणामध्ये जवळजवळ सल्फर बेस्ड 17 आणि आणखी एक कंपाऊंड आहे आणि हे कंपाऊंड्स युजफुल आहे. पण यामध्ये महत्त्वाचं, याच्यामध्ये जे रिझल्ट्स आहेत हे मॉलिक्युलर डॉकिंग सिम्युलेशनचे रिझल्ट्स आहेत आणि याच्यामध्ये वेट लॅब एक्सपेरिमेंट्स केलेले नाही आहेत. तर वेट लॅब एक्सपेरिमेंट्स ज्यावेळी होतील त्यावेळी आपल्याला निश्चित याच्या बाबतीत बोलता येईल. तूर्त तरी आपण ह्याला मिथ समजूया. पाचवं जे मिथ आहे, बिंग एबल टू होल्ड ब्रीथ फॉर 10 सेकंड्स ऑर मोर इट इंडिकेट्स दॅट यू आर फ्री फ्रॉम कोविड-19. तर असंही काही नाही आहे. तुम्ही 10 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त सेकंद जरी श्वास रोखू शकला तर तुम्ही कोविड-19 पासून मुक्त आहात असं कुठल्याच बाबतीत सिद्ध होत नाही. कारण कोविड-19 ची जोपर्यंत तुम्ही टेस्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे सांगणं कठीण आहे. सहावं मिथ आहे, पेट्स ॲट होम कॅन स्प्रेड न्यू कोरोना व्हायरस.
तर आपले घरी जे पेट्स आहेत किंवा पाळीव प्राणी आहेत हे सुद्धा कोरोना पसरवू शकतात. पण असंही आज काही संशोधन अद्याप तरी उपलब्ध नाहीये. पण प्राण्यांना ज्यावेळी तुम्ही हात लावता त्यावेळी त्यांच्यामध्ये इतर काही जीवाणू असतात, बॅक्टेरियाज असतात, जसं ई कोलाई आहे, साल्मोनेला आहे. त्यामुळे प्राण्यांना ज्यावेळी तुम्ही हात लावता त्यावेळी तुमच्या पर्सनल हायजीनसाठी तुम्ही हात हे साबणाने आणि पाण्याने धुतले पाहिजेत. 7वं मिथ आहे, यू कॅन रिकवर फ्रॉम द कोविड-19 अँड इट विल नॉट अगेन अपीअर फॉर द होल लाईफ. तर असंही नाहीये. कोरोना व्हायरस ही पहिली साथ आहे. याच्यानंतर तुम्ही रिकवर जरी झाला तरी तर तुम्हाला पुन्हा होऊ शकतं, कधीही होऊ शकतं आयुष्यामध्ये. त्यामुळे ज्या प्रशासनाने जे सांगितलेल्या काही महत्त्वाच्या प्रिकॉशन्स आहेत त्या तुम्ही पाळल्या पाहिजेत. आयुष्यभरामध्ये कधीही कोरोना तुम्हाला पुन्हा होऊ शकतो. 8वं जे मिथ आहे, कॅन रेग्युलरली रिन्सिंग युअर नोज विथ सलाईन कॅन प्रिव्हेंट इन्फेक्शन ऑफ सार्स कोरोना व्हायरस 2. तर सलाईनमुळं तुमचं नाक रिन्स केल्यामुळं कोरोना होणार नाही हे सुद्धा मिथ आहे. तुम्ही जरी काही इन्फेक्शन्समध्ये, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्समध्ये आपण सलाईन नाक साफ केल्यानंतर इन्फेक्शन थोडंसं कमी होऊ शकतं. याच्यामध्ये तुम्हाला रिलीफ लक्षणांमध्ये मिळतो, पण कोरोना व्हायरस त्यामुळे किल होणार नाहीये. 9वं जे मिथ आहे, देर आर स्पेसिफिक मेडिसिन्स टू प्रिव्हेंट ऑर ट्रीट कोरोना व्हायरस. या अगोदरच्याही आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, देर इज नो स्पेसिफिक मेडिसिन ऑर व्हॅक्सिन अगेन्स्ट कोरोना व्हायरस टुडे अवेलेबल इन द वर्ल्ड. तर कोणतंच असं व्हॅक्सिन किंवा मेडिसिन अवेलेबल नाहीये. 4थं जे मिथ अतिशय फेमस आहे सोशल मीडियावरती, थर्मल स्कॅनर्स आर इफेक्टिव्ह इन डिटरमाइनिंग पीपल इन्फेक्टेड विथ न्यू कोरोना व्हायरस. तर थर्मल स्कॅनरचा वापर हा फक्त तुमच्या शरीराचं वाढलेलं तापमान डिटेक्ट करू शकतो, पण शरीराचं वाढलेलं तापमान हे फक्त कोरोना व्हायरसमुळेच असेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे थर्मल स्कॅनर अतिशय उपयुक्त आहेत हे सुद्धा मिथ आहे. 11वं जे मिथ आहे ते, एक्सपोजिंग युअर सेल्फ टू द सन टू टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस प्रिव्हेंट कोविड-19. तर काही भागांमध्ये काही राज्यांमध्ये तापमान जास्त आहे, पण 25 डिग्रीपेक्षा जास्त वातावरणामध्ये तुम्ही फिरला किंवा तुमच्या बॉडीला एक्सपोज केलं तर कोरोना ऑटोमॅटिकली किल होतो. हेही अतिशय खोटी माहिती आहे. सगळ्यात अतिशय फनी एक मिथ आहे की मॉस्किटोज आर हाऊस फ्लाईज स्प्रेड सार्स कोरोना व्हायरस 2 अँड कोविड-19. तर हे काय झालं असतं, जर मॉस्किटोज किंवा जर घरातल्या माशांमुळे जर कोरोना पसरला असतं तर जगाचं काय झालं असतं याचा विचारही या घडीला आपल्याला करवला जात नाही. तर हेही अतिशय खोटी माहिती आहे की मॉस्किटोज किंवा हाऊसफ्लाईजमुळे कोरोना स्प्रेड होतो. याच्यासाठी मी रेफरन्स दिलेले WHO वेबसाईटचे. आणखी एक अतिशय फनी आहे मिथ की ड्रिंकिंग ऑफ अल्कोहोल किल्स सार्स कोरोना व्हायरस 2. तर अल्कोहोल आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर शरीरातला कोरोना किल होऊ शकत नाही, कारण कोरोना हे रेस्पिरेटरी व्हायरस आहे. हा रेस्पिरेटरी इन्फेक्शनचा व्हायरस आहे. तो तुमच्या लंग्समध्ये जातो. पोटामध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस असतात, त्यामध्ये तो किल केला जाऊ शकतो. पण असं कोणतंच मेकॅनिझम नाहीये की ज्याच्यामध्ये रेस्पिरेटरी व्हायरस हा तुमच्या स्टमकमध्ये वॉशआउट होऊ शकतो. यासाठी कोणतंच मेकॅनिझम नाहीये. उलट अल्कोहोल घेतल्याने तुम्हाला इतर आजार होऊ शकतात, इतर शरीराचे अपाय होऊ शकतात. 4थ्या नंबरचं मिथ आहे, इटिंग नॉन व्हेजिटेरियन फूड स्प्रेड्स सार्स कोरोना व्हायरस 2. तर हेही खोटं मिथ आहे. हे जसं व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावरती, फेसबुकवरती पसरलं, पोल्ट्री व्यवसाय जगभरातला आणि देशातला अत्यंत बुडाला म्हणता येईल आपल्याला. तर हे सुद्धा खोटं आहे. ज्यावेळी आपण अन्न शिजवून खातो आणि ज्या तापमानाला आपण अन्न शिजवतो त्याच्यामध्ये सार्स कोरोना व्हायरस 2 नष्ट होतो. त्यामुळे कोणतंही अन्न तुम्ही खा, पण ते शिजवून खा, एवढाच याच्यावरती सल्ला आहे. मिथ नंबर 15 आहे, सार्स कोरोना व्हायरस 2 स्प्रेड थ्रू द एअर. तर हेही खोटं आहे. हा व्हायरस हवेमधून पसरत नाही. हा फक्त आपल्या व्हायरल ज्या ड्रॉपलेट्स आपल्या नाकातून बाहेर पडतात किंवा खोकल्यावाटे बाहेर पडतात यातून पसरतो. तुम्ही खोकताना हातावरती खोकू नका, रुमाल वापरा किंवा मास्क वापरा. मास्क ह्याच्यामध्ये कंपल्सरी आहे. किंवा जर खोकायचं असेल तर तुम्ही तुमच्या एल्बोवरती खोकू शकता, कारण हा भाग आपण आपल्या नाकाला, डोळ्यांना आणि तोंडाला टच करत नाही. कारण हा जो व्हायरस आहे याच्यासाठी म्युकस मेम्ब्रेन बॉडीमध्ये जाण्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्युकस मेम्ब्रेनच्या ज्या सेल्स आहेत याच्यामध्ये ACE2 अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम 2 हा याचा रिसेप्टर आहे बाइंडिंगसाठी. त्यामुळे फक्त लक्षात ठेवायचं आहे की खोकताना आपण ज्या प्रिकॉशन्स घ्यायच्यात त्या घ्यायच्यात, आणि आपल्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ आपण हँड सॅनिटायझरनं किंवा साबणानं आणि पाण्यानं स्वच्छ करायचे. मिथ नंबर 16 आहे, सार्स कोरोना व्हायरस 2 किंवा कोविड-19 कॅन बी किल्ड बाय हेअर ड्रायर्स अँड UV डिसइन्फेक्शन लॅम्प्स.
तर तुम्ही हात धुतल्यानंतर हेअर ड्रायर किंवा ड्रायरचा वापर करू शकता हात ड्राय करण्यासाठी, पण त्यासाठी तो कोरोना व्हायरस तुमच्या हातावरचा नष्ट होणार नाही. तो नष्ट करण्यासाठी तुम्हाला साबणाने किंवा पाण्याने किंवा हँड सॅनिटायझर जे अल्कोहोल बेस्ड आहे त्यांनीच तुम्ही हात धुतले पाहिजेत. युव्ही डिसइन्फेक्शन लॅम्प्स पुढे तुम्ही हात धरू शकत नाही, कारण युव्ही रेडिएशन्स जे आहेत ते कार्सिनोजेनिक आहेत, ते त्यांच्यामुळे कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात, तर ते शरीराला अपायकारक आहेत. मिथ नंबर 17 आहे, द COVID-19 अफेक्ट्स ओनली पीपल विथ ओल्ड एजेस अँड यंग पीपल आर नॉट ससेप्टेबल. तर असं नाहीये. एक कॉमन ऑब्झर्वेशन आहे किंवा आता ज्या फाइंडिंग्स येत आहेत क्लिनिक्समधून, याच्यावरून समजतं की जे वयस्कर लोक आहेत 60-70 नंतरचे आणि ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, हे जास्त वल्नरेबल आहेत किंवा जास्त प्रोन आहेत या आजारासाठी. पण असं काही नाहीये. अगदी जन्मलेल्या मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत कोणालाही कोरोना व्हायरस होऊ शकतो. मिथ नंबर 18 आहे, BCG आणि न्यूमोनिया व्हॅक्सिन प्रोटेक्ट्स फ्रॉम सार्स कोरोना व्हायरस 2. तर सध्या हे एक सोशल मीडियावरती बरंचसं मिथ पसरत आहे की BCG व्हॅक्सिन जे आपल्या देशामध्ये ट्युबरक्युलोसिसला कंट्रोल करण्यासाठी दिलं जातं, जे काही आपल्यासारखेच जे प्रगतशील देश आहे त्याच्यामध्ये दिलं जातं. अमेरिका, इटली सारख्या जे प्रगत देश आहेत यांनी BCGचं व्हॅक्सिन स्टॉप केलेलं, कारण त्यांच्याकडे ट्युबरक्युलोसिस हा आजारच आता शिल्लक नाहीये. पण एक असं आढळतं की त्यांच्याकडे मॉर्टॅलिटी रेट जास्त आहे. पण BCG व्हॅक्सिन आणि कोरोना व्हायरस 2 याच्यावरती सध्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत, पण अजून त्याचे रिझल्ट्स यायला अवकाश आहे, तोपर्यंत त्याच्यावरती बोलणं उचित नाहीये. न्यूमोनियाचं कोणतंही व्हॅक्सिन याला कंट्रोल करू शकत नाही. अजून व्हॅक्सिन डेव्हलप व्हायला वेळ लागणार आहे. WHO जे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की याला वेळ लागणार आहे, जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष लागू शकतो. फास्ट आपण रॅपिड जरी गेलो तरी 1 वर्ष तरी साधारणतः धरून चालता येईल. तर आजच्या घडीला कोरोना व्हायरस 2 साठी व्हॅक्सिन अवेलेबल नाहीये. N95 मास्कच फक्त कोरोनाला प्रतिबंध करू शकतो असं एक मिथ आहे, पण असं काही नाहीये. N95 मास्क जो आहे, जे लोक आरोग्य सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा N95, ज्यांचं फ्रिक्वेंट एक्सपोजर येतं इन्फेक्टेड लोकांची, त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही अगदी नाकावरती रुमाल बांधा किंवा जाड कापड बांधा. 3 प्लायचा मास्क जो साधा मास्क आहे हा वापरू शकता तुम्ही. आणखी एक आहे मिथ की गार्गलिंग विथ हॉट वॉटर अँड सॉल्ट प्रिव्हेंट्स कोरोना व्हायरस 2. तर तुम्ही गुळण्या केल्यानं कोरोना व्हायरसला थांबवू शकता. गुळण्या करणं ही रेस्पिरेटरी इन्फेक्शन किंवा फ्लू वगैरे याच्यामध्ये आपण काय करतो की घशामध्ये जर इन्फेक्शन असेल त्यासाठी आपण मिठानं किंवा प्रोविडिन आयोडीन सारख्या औषधांनी आपण गुळण्या करतो. पण असं कुठलंच बायोलॉजिकल मेकॅनिझम सध्या जगामध्ये माहीत नाहीये की घशामध्ये असणारा व्हायरस हा आपल्या पोटामध्ये वॉशआउट होऊ शकतो, असं काही नाहीये. एक आणखी महत्वाचं मिथ म्हणजे 5G नेटवर्क्स कॅन स्प्रेड सार्स कोरोना व्हायरस 2. तर हे एक मिथ सध्या सोशल मीडियावरती पॉप्युलर आहे की अमेरिकेमध्ये 5G नेटवर्क असल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार तिथं जास्त झाला आणि त्यामुळे मॉर्टॅलिटी रेट जास्त आहे. तर हेही खोटं आहे. कोणत्याही रेडिओ वेव्स मधून किंवा मोबाईल नेटवर्क्स मधून कोरोना व्हायरस पसरू शकत नाही, हे सुद्धा मिथ आहे. आणखी एक मिथ की अँटीबायोटिक्स आर इफेक्टिव्ह इन प्रिव्हेंटिंग अँड ट्रीटिंग COVID-19 पेशंट्स. पाठीमागे मी सांगितलं इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबियल एजंट्समध्ये जो पेपर पब्लिश झालेला आहे त्याच्यामध्ये हायड्रोक्सिक्लोरोक्विन आणि ॲझिथ्रोमायसिन इफेक्टिव्ह आहे म्हणून सांगितलं. पण जो पेशंट्सचा ग्रुप घेतलेला तो अतिशय लहान आहे. 29 पेशंट्सवरती फक्त टेस्ट केलेले आहे. इतक्या फर्मली आपण हे सांगू शकत नाही कोणतंही अँटीबायोटिक सध्याच्या घडीला कोरोना व्हायरसला किल करू शकत नाही. त्यामुळं लोकांनी सेल्फ मेडिकेशन करू नये. सगळ्यात महत्वाचं की आज हा विषाणू भयाणू म्हणून जास्त पसरतोय. त्याची भीती, तो व्हायरस पोचण्याच्या अगोदर त्याची भीती जगभरामध्ये पसरली आहे. तर आपण कोणतीही अफवा स्वतः न स्वीकारता इतर ती सोशल मीडियावरती व्हायरल करू नये. आणि काही ऑथेंटिक सोर्सेस मी इथं या प्रेझेंटेशनच्या शेवटी दिलेले, जसं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची वेबसाईट आहे, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनची वेबसाईट आहे, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनची वेबसाईट आहे, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, BBC न्यूज आणि इकॉनॉमिक टाइम्स, असे काही ऑथेंटिकेटेड जे सोर्सेस आहेत त्यातून आपण कोरोनाबाबत माहिती घेऊ शकता आणि इतरांना माहिती देऊ शकता. तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला टेक होम मेसेज देऊ इच्छितो की कीप काम अँड स्टे ॲट होम. तर आपण लॉकडाऊनचे नियम स्ट्रिक्ट पाळा, प्रशासनाने सांगितलेल्या सेफ्टी प्रिकॉशन्स व्यवस्थित पाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीप काम अँड स्टे सेफ ऑनलाईन. कोणतीही खोटी माहिती कोरोनाबाबत पसरवू नका. थँक्यू व्हेरी मच.